हॅलो एव्हरीवन, मी रसिका तुमचं समर्थ क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने फ्लॉवर कसे बनवायचे। तर आज तोच ट्युटोरियल मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पहिल्यांदा तुम्हाला फ्लॉवर कसं बनवायचं ते मी दाखवते। 0.3 ची वायर तुम्हाला ही थोडीशी तुकडा काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 5 mm चा हा एक बीड आणि या 0 नंबरचा बीड हे दोन्ही असे घालून घ्यायचे। त्याच्यानंतर ही जी वायर आहे ही वायर 5 नंबरच्या मोतीमध्ये घालून घ्यायचे। अशा प्रकारे 9 बीड्सची तुम्हाला माळ रेडी करून घ्यायचे। ठीक आहे, ठीक आहे। अशी माळ तुमची 9 5 mm च्या मण्यांची अशी माळ तुमची रेडी झाली आहे। आता काय करायचं आहे, हा जो आहे छोटी तार आहे त्या तारने हा पहिला जो बीड आहे तिकडे तुम्हाला रॅप करायचा आहे। असं 2 or 3 टाइम रॅप करायचं। रॅप करून झाल्यानंतर काय करायचं आहे, इकडून हा तुकडा कट करायचा। आता काय करायचंय तुम्हाला, ही जी वायर आहे ह्या वायरने हा अंगठा जो आहे आपला, हा अंगठा बरोबर तुमचा मध्ये यायला पाहिजे। ठीक आहे, हा अंगठा मध्ये ठेवण्याचं रिझन हेच आहे की तुम्ही जर अंगठा मध्ये प्रॉपरली ठेवलात तर तुम्ही जी फ्लॉवरला जे पॅक करणार आहात, साईडनी जवळजवळ सगळे बीड्स घेणार आहात, ते तुम्हाला बरोबर मध्ये प्रॉपर राऊंड शेप मिळेल जर अंगठा मध्ये ठेवला तर। नाही ठेवला तर ते वरती खाली होण्याची शक्यता आहे। सो असा अंगठा मध्ये ठेवायचा आणि जस्ट 2 बीड्स पकडून असं रॅप करायचं। ठीक आहे, हे रॅप झालंय तुमचं। आता बघा मध्ये अंगठा ठेवल्यामुळे मध्ये राऊंड शेप आलेला आहे। आता तुम्हाला काय करायचंय, हा जो 6 mm चा मी तुम्हाला क्रिस्टल दिलेला आहे तो घालायचा आहे आणि हा क्रिस्टल मध्ये घातल्यावरती ही वायर जी आहे ही साईडला आणून ह्या एका 5 mm च्या बीड्सला तुम्हाला अशी रॅप करायची आहे। ठीक आहे, रॅप झाली। आता तुम्हाला काय करायचं, जे 4 mm चे गोल्डन बीड्स आहेत ते ह्या 0.3 च्या वायर मध्ये घालून घ्यायचे आहेत, 8 बीड्स। ठीक आहे, हे 8 गोल्डन बीड्स घालून घेतले। त्यानंतर काय करायचं, ह्याला असं राऊंड शेपनी टर्न करून घ्यायचं। ठीक आहे, आता काय करायचं, हे असं बरोबर हा ग्रीन स्टोन क्रिस्टल मध्ये आणायचा आणि हे इथेपर्यंत आणायचं आणि काय करायचं, ही 0.3 च्या वायरने या मोतीला रॅप करून घ्यायचं। ठीक आहे, 2 or 3 टाइम रॅप करून घ्यायचं। त्याच्यानंतर काय करायचं, हे जे आहे ह्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला गॅप दिसतोय वायरचा, तर हा गॅप दिसू नये म्हणून काय करायचं, हे जे गोल्डन बीड्स आहेत हे 2 or 3 टाइम तुम्हाला काय करायचं, असं ट्विस्ट करून घ्यायचं। ट्विस्ट केल्यावर काय होणार, ह्याच्यामध्ये जी वायर जास्त दिसते ती दिसणार नाही। ठीक आहे, त्याच्यानंतर याला जागेवरती असं प्लेस करायचं। ठीक आहे, जागेवरती प्लेस करून तुम्हाला काय करायचंय, ही वायर खालून वरती काढायची आहे। वायर वरती काढून काय करायचं, ही वायर
साईडला घ्यायची, ठीक आहे। साईडला घेऊन काय करायचं, ह्या एका बीडला असं रॅप करून घ्यायचं 2 or 3 टाइम, ठीक आहे। ह्या साईडने रॅप केलं। आता ही वायर अशीच इकडे आणूया आणि ह्या साईडने पण आपल्याला रॅप करायचं। ह्या साईडने पण आपण वायर वरती काढूया आणि वरती काढून साईडला घेऊन इकडे रॅप करूया, ठीक आहे। 2 or 3 टाइम रॅप करूया, ठीक आहे। हे फ्लॉवर तुमचं रेडी झाले। आता काय करायचंय, फ्लॉवर तर रेडी झालं, पण ह्याला आपल्याला 3-3चा स्टार बनवायचा। तर स्टार बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आता काय करायचं, ही जी 0.3 ची वायर आहे ही बरोबर ह्या 3 1 2 3 हे 3 गोल्डन बीड्स इथून अशी रॅप करायची, ठीक आहे। रॅप केली, नंतर अशी फिरवा। आता वायर इथे आली, त्याच्या मागच्या बीड पासून रॅप करायचं, जिकडे वायर येते त्याच्या मागच्या बीड्स पासून, ठीक आहे, असं, ओके। परत असं फिरवा। आता वायर इथे आली, त्याचा मागचा बीड हा त्याच्या मागच्या बीड पासून, ठीक आहे। परत फिरवा। आता इथे आली वायर, त्याचा मागचा बीड बघा, ठीक आहे। इथे आली वायर, त्याच्या मागच्या बीड पासून। आता वायर दोन्ही साईडला दिसते, इकडे पण दिसते, इकडे पण दिसते। याचा अर्थ काय, तुमचा स्टार कंप्लीट होत आला आहे, त्यामुळे तुम्हाला वायर दिसत आहे। आता अजून एकदा करायचं, ठीक आहे। आता बघा, आता तुम्हाला काय दिसते, व्ही दिसतोय इथे मध्ये, व्ही दिसतोय, ह्याचा अर्थ काय, तुमचा स्टार कंप्लीट होत आला आहे। आता तुम्हाला फक्त लास्ट एक रॅपिंग करायचंय, एकदा रॅपिंग केलं की तुमचा स्टार कंप्लीट होणार आहे। आता बघा मी दाखवते, आता हे शेवटचं रॅपिंग, ठीक आहे। हे रॅप केलं, आता हा स्टार तुमचा कंप्लीट झाला आहे। हे रॅप करून झाल्याच्या नंतर ही जी वायर आहे, ही साईडचा जो 0.5 नंबरचा जो मोती आहे तिकडे अशी 2 or 3 टाइम रॅप करून लॉक करून घ्यायचं। हे तुमचं फ्लॉवर रेडी झालंय, ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा आणि असेच क्रिएटिव्ह आणि न्यू टेक्निक्स घेऊन आपण नवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटणार आहोत। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप थँक्यू। आणि चॅनल आवडल्यास, ट्युटोरियल आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।